दगडी बांधकाम प्रशिक्षण, कुदळ आणि भांडी किंवा तव्याचा वापर. सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने माती कशी उचलायची ते जाणून घेऊया. येथे आमचा कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने माती उचलत आहे आणि प्रशिक्षक किंवा ट्रेनर त्याला योग्य पद्धत समजावून सांगतात. नाही, तुम्ही जे करत आहात ते चुकीचे आहे. असे करू नका. तुम्ही हे जास्त दिवस करत राहिल्यास तुम्हाला त्रास होईल. मी तुम्हाला ते कसे करावे ते सांगेल. वजन उचलल्याप्रमाणे नेहमी थोडे खाली वाकणे. जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर हा योग्य मार्ग आहे. हे एकाच वेळी अधिक साहित्य उचलेल. आता तुम्ही ते करा. खूप चांगले. आता ते बरोबर आहे. मग आमचे निरीक्षण आणि योग्य तंत्र काय आहे? माती उचलण्यासाठी आणि मोकळी करण्यासाठी फावड्याच्या हँडलचा वापर करा. किंचित मागे झुका आणि पायाचा वापर करून माती उचला, पाठीमागे नाही. माती काठावर किंवा गाडीत किंवा ट्रॉलीमध्ये टाका. आता आधुनिक भांडे कसे वापरायचे ते पाहू. तुला दुखापत झाली आहे का? हातमोजे न घालता काम केल्यास हेच होईल. नेहमी हातमोजे घालून काम करावे लागते आणि या गोंधळात पडण्यासाठी तुम्ही जुनी पद्धत वापरत आहात. तुम्हाला एक नवीन गोंधळ मिळाला आहे. त्याचा वापर केल्यास हाताला कधीच दुखापत होणार नाही. ठीक आहे, बदलून टाक. आमची आधुनिक प्रणाली सुविधा आणि सुरक्षितता सुनिश्चित करते, कारण योग्य तंत्रज्ञान, उपकरणे आणि सुरक्षितता उपायांसह तुम्ही तुमचा बांधकाम साइट अनुभव बदलू शकता. तुमची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोपरी आहे. कामगारांसाठी सुरक्षा गणवेश. येथे आमचे शिक्षक कामगारांना सुरक्षा गणवेशाबद्दल सांगत आहेत. जेव्हा आपण बांधकामाच्या ठिकाणी काम करतो तेव्हा आपण आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. कामाच्या दरम्यान पीपीई किटचा वापर करावा. पीपीई म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. पीपीई मध्ये कोणती उपकरणे आहेत? सेफ्टी हेल्मेट प्रमाणेच बांधकामाच्या ठिकाणी काम करताना डोके सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी हेल्मेट घालणे आवश्यक असते. त्यानंतर नाकाचा मास्क येतो. जिथे जास्त धूळ आणि घाण असते तिथे तुम्ही नाकाचा मास्क घालून काम करावे. सेफ्टी गॉगल्स. जर तुम्ही मशीनवर काम करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की काही कण तुमच्या डोळ्यात उडू शकतात, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी नेहमी सेफ्टी गॉगल घाला. इयर प्लग आणि मफ. आपल्या कानाची ऐकण्याची क्षमता मर्यादित आहे. आपण 90 डेसिबल पर्यंतचे आवाज आरामात ऐकू शकतो. त्यापेक्षा जास्त आवाज समस्या निर्माण करू शकतो. पण अशा ठिकाणी काम करायचे असेल तर आम्ही नकार देऊ शकत नाही. म्हणूनच अशा ठिकाणी इयर प्लग किंवा इयर मफचा वापर करावा. गुडघ्याचे पॅड. जर आपल्याला खाली बसून काम करावे लागत असेल तर आपण आपल्या गुडघ्यांच्या संरक्षणासाठी गुडघ्याचे पॅड घालावे. रिफ्लेक्टिव्ह जॅकेट किंवा सेफ्टी जॅकेट. मोठ्या परिसरात काम करताना रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घातलेली व्यक्ती ओळखणे सोपे जाते. हातमोजे. हाताने काम करताना हातांचे संरक्षण करण्यासाठी हातमोजे घालावेत. सेफ्टी बेल्ट. सेफ्टी बेल्ट न घालता 2 मीटरपेक्षा जास्त उंचीवर काम करू नये. शोल्डर पॅड्स. खांद्यावर कोणतीही जड वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावे लागत असेल तर खांद्याच्या सुरक्षेसाठी शोल्डर पॅडचा वापर करावा. सेफ्टी शूज. कोणताही माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना सामान आपल्याकडून पडल्यास आपल्या पायाचे संरक्षण करण्यासाठी सेफ्टी शूज घालावेत. सेफ्टी टेप. अनेक ठिकाणी मोकळे खड्डे आहेत. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी कोणीही चालताना त्या खड्ड्यात पडू नये
त्या जागेभोवती सेफ्टी टेपने वर्तुळाकार बनवून त्या जागेवर खूण करता येते. म्हणूनच बांधकामाच्या ठिकाणी लक्षात ठेवा की आमच्याकडे सर्व सुरक्षा उपकरणे असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक कामगाराने सुरक्षा गणवेश परिधान केला पाहिजे, जेणेकरून तो स्वतःला आणि त्याच्या सहकारी कामगारांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकेल. तुम्ही काय शिकलात हे आम्हाला प्रश्न आणि उत्तरांद्वारे कळवा. पहिला प्रश्न, फावडे वापरून माती उचलण्याचे योग्य तंत्र कोणते आहे? अ. माती उचलण्यासाठी आणि मोकळी करण्यासाठी फावड्याचे हँडल वापरा. ब. किंचित मागे झुका आणि आपल्या पाठीऐवजी पाय वापरून माती उचला. स. माती काठावर किंवा गाडीत टाका. ड. वरील सर्व. बरोबर उत्तर ड आहे. दुसरा प्रश्न, गुळगुळीत कडा असलेले आधुनिक भांडे कसे उपयुक्त आहे? अ. हलके वजन. ब. गुळगुळीत कडा. स. गंज व गळती प्रतिरोधक. ड. वरील सर्व. बरोबर उत्तर ड आहे. प्रश्न तिसरा, एका कामगाराच्या हाताला दुखापत होण्याचे कारण काय होते? अ. तो जुने भांडे किंवा पॅन वापरत होता. ब. तो हातमोजे वापरत नव्हता. स. वरील दोन्ही. ड. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर स आहे. चौथा प्रश्न, जुन्या भांडे किंवा वाडग्याच्या कमतरता काय आहेत? अ. कडा अधिक तीक्ष्ण आहेत. ब. हाताला कट किंवा दुखापत होऊ शकते. स. वरील दोन्ही. ड. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर स आहे. प्रश्न 5, या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकलात? अ. सुरक्षा हातमोजे वापरण्याचे महत्त्व. ब. आधुनिक भांडे किंवा पॅन वापरण्याचे महत्त्व. स. माती उचलताना शरीराच्या योग्य आसनाचे महत्त्व. ड. वरील सर्व. बरोबर उत्तर ड आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.